नमस्कार. वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर मी आपण सर्वांचं स्वागत करतो. अधिक महिन्यामध्ये श्राद्ध कसं करावं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. तर ज्या महिन्यात निधन झालं असेल तोच महिना अधिक मास येतो, तेव्हा प्रथम वर्ष श्राद्ध त्या अधिक मासातच करावे. उदाहरणार्थ अधिक मासापूर्वी आधीच्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी ज्येष्ठ महिन्यात एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल आणि चालू वर्षी अधिक ज्येष्ठ मास असेल तर त्या व्यक्तीचं प्रथम वर्ष श्राद्ध अधिक ज्येष्ठ मासातच करावं. हां, मागच्या वर्षी जी मंडळी गेली आहे त्यांच्यासाठीचा हा नियम आहे. पण ज्यांचं वर्ष श्राद्ध नाही तर प्रतिवार्षिक श्राद्ध आहे, म्हणजे त्याच्या गेल्या वर्षी कोणी केलेलं आहे किंवा ते रेग्युलर श्राद्ध असेल, त्यांनी मात्र ते श्राद्ध निजज्येष्ठ म्हणजे अधिक मासात करू नये, त्यांनी निजज्येष्ठमध्ये ते करावं. परंतु यापूर्वीच्या अधिक मासामध्ये एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल आणि तोच महिना पुन्हा अधिक मास म्हणून आला असेल तर त्याचं प्रतिसंवत्सरी श्राद्ध मात्र अधिक मासातच करावं. तसंच अधिक मास असलेल्या वर्षाच्या आधीच्या वर्षी इतर महिन्यात झालेल्या व्यक्तींचे प्रथम वर्ष श्राद्ध त्या महिन्यात करावं. 13 महिने होतात म्हणून 1 वर्ष 1 महिना आधी मात्र श्राद्ध करू नये. आणि चालू वर्षी अधिक मासात निधन जर कोणाचं झालं तर त्या व्यक्तीचे प्रथम वर्ष श्राद्ध पुढील वर्षी त्याच नेहमीच्या महिन्यामध्ये करावं. याबाबत आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण कमेंट करू शकता. ओम साईराम.